जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी जालना पूर्व। आज विभागीय आयुक्त कार्यालयासमोर जालना जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन आणि रास्ता रोको आंदोलन याचं आमचं नियोजन होतं। पोलीस प्रशासनाच्या विनंतीनुसार आज आम्हाला त्यांनी 2-3 दिवसापासून विनंती करून बाबा रास्ता रोको सध्या करू नका, आम्ही डायरेक्टली विभागीय आयुक्ताशी तुमचं डेलिगेशन आणि तुमची डिबेट त्या ठिकाणी घडून आणतो, चर्चा घडून आणतो। त्या अनुषंगानं आम्ही आज जिल्ह्याचे मोजके पदाधिकारी येऊन या ठिकाणी बसलेलो आहोत। मुद्दा असा आहे, परतूर आणि मंठा पंचायत समितीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार त्या ठिकाणी चालू आहे। जे विस्तार अधिकारी ज्यांचं वर्ग 2चं पद आहे त्यांना वर्ग 1च्या पदावर त्या ठिकाणी नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत। BDO हे क्लास 1चं पद आहे, तिथं कायम श्रेणीचा अधिकारी असावा, परंतु आमदार बबनराव लोणीकर यांच्या दबावाखाली पूर्ण प्रभारी अधिकारी आहेत परतूर आणि मंठा तालुक्यामध्ये, आणि ते लोणीकर सांगतील त्याच पद्धतीनं नियमाला बगल देऊन त्या ठिकाणी काम करतात। 2014मध्ये मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेत सगळे निकष डावलून त्या ठिकाणी भरत्या झाल्या। आज घरकुलाचा जो काही प्रश्न आहे त्या घरकुलाच्या प्रश्नात 20%, 25%, 30% पैसे घेतल्याशिवाय संबंधित लाभार्थ्यांचे पैसे त्या ठिकाणी मिळत नाहीत। 2023-24, 24-25 आणि 25-26 या वर्षात सिंचन विहिरींना मनरेगाच्या मान्यता देताना 30-30, 40-40 हजार रुपये घेतल्याशिवाय त्या ठिकाणी या प्रशासकीय मान्यता अदा केल्या गेल्या नाही। त्या परतूर तालुक्यातले सर्व अधिकारी हे भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली, आमदार बबनराव लोणीकरांच्या प्रेशरखाली त्या ठिकाणी शासकीय नियमांचे सर्व संकेत डावलून त्या ठिकाणी त्यांच्या राजकीय कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी सहभागी होतात। आणि त्या पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांच्या आणि मंठा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनाला दिवसभर त्या ठिकाणी घरची मालकी असल्यासारखं त्यांच्या कॅबिनला लॉक असते आणि रात्री कुठंतरी बसून ते पंचायत समितीचा कारभार त्या ठिकाणी चालवतात। जो काही प्रशासकीय कालावधीमध्ये आलेला शेष आहे त्या शेष आणि वित्त आयोगाच्या निधी देत असताना त्यांनी 30%, 40%चं कमिशन घेऊन या निधींचं वाटप त्या ठिकाणी केलेलं आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये 3/12/2016 ते 11/3/2026 या कालावधीत म्हणजे तब्बल 10 वर्ष हे प्रभारी गटविकास अधिकारी त्या परतूर पंचायत समितीला त्या ठिकाणी लाभलेले आहेत। अशा कनिष्ठ गटविकास अधिकाऱ्याचा पदभार काढून त्यांच्या केलेल्या घोटाळ्यांची चौकशी करून त्या ठिकाणी या सर्व जनतेला न्याय द्यावा अशा प्रकारची एकंदरीत मागणी आहे। यापूर्वी आम्ही तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, डेप्युटी CO, कमिशनर यांना वारंवार याबाबतीत लेखी पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु त्यांच्यावर अद्यापही त्या ठिकाणी चौकशी समिती नेमल्या गेली नाही। ती चौकशी समिती नेमून त्यांच्या गैरव्यवहाराची चौकशी करावी, त्यांना पदावनत करून त्या ठिकाणी श्रेणीचा गटविकास अधिकारी द्यावा अशा प्रकारची आमची वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे। त्या तद्वतच मंठा आणि परतूर तालुक्यामध्ये या ठिकाणी जे सध्या घरकुलधारक आहेत त्यांना 5 ब्रास रेती मोफत देण्याचं शासनाचं धोरण आहे, ते सुद्धा या मंठा आणि परतूरच्या गटविकास अधिकाऱ्यांनी त्या लाभार्थ्यांना या योजनेच्या लाभापासून त्या ठिकाणी वंचित ठेवलेलं आहे। त्या ठिकाणचे तहसीलदार या ठिकाणी जसं अंबडचा तहसीलदार मोठ्या घोटाळ्यामध्ये त्या ठिकाणी निलंबित झाला, त्याच पद्धतीनं पूर्णा नदीच्या त्या रेतीच्या घाटावर सुद्धा अशाच प्रकारचे धंदे त्या ठिकाणी चालू आहेत आणि तहसीलदार त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार करतायत। या सगळ्या गोष्टींची चौकशी करण्याच्या दृष्टिकोनातून वंचित बहुजन आघाडी जालना या ठिकाणी धरणे आणि रस्ता रोकोच्या नियोजनाच्या दृष्टिकोनातून बसलेली आहे। काय निवेदन वगैरे दिलं? निवेदनाला पोलीस आमच्याशी संपर्कात आहेत, कमिशनर साहेब येत आहेत। कमिशनर साहेब आले की त्यांच्याशी वंचित बहुजन आघाडीचं शिष्टमंडळ त्या ठिकाणी चर्चा करेल। त्यांनी जर आम्हाला लेखी आश्वस्त केलं की आम्ही चौकशी समिती नेमून टाईम बॉन्ड त्यांची चौकशी करू, तर आम्ही आमचं आंदोलन मागे घेण्याची तयारी आहे, अन्यथा आमचं आंदोलन यापेक्षा तीव्र होईल। जिल्हा कार्याध्यक्ष पूर्व जालना। काय सांगा? घनसावंगी तालुक्यामध्ये गेल्या 15 दिवसापासून आदिवासी समाजाचं आंदोलन सुरू आहे। गट नंबर 305मध्ये आदिवासी बांधवांनी 60 एकर जमीन गेल्या 45 वर्षापासून काबीज केलेली आहे। त्यांचं वास्तव आहे तिथं विहिरी, मोटर पाईपलाईन
त्यांचा पुरा परिवार त्या जमिनीवर त्यांचं उपजीविकेचं साधन आहे. परंतु शासनाने तिथं MIDCचा प्रोजेक्ट होऊ घातल्यामुळे त्या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने त्या लोकांच्या उपजीविकेचं साधन निर्माण करावा आणि नंतरच तो MIDCचा प्रोजेक्ट चालू करावा. अन्यथा वंचित बहुजन आघाडीचा सुद्धा जालना जिल्ह्याच्या वतीने त्या आदिवासी समाजाला पाठिंबा आहे. एवढं ह्या निमित्तानं सांगू इच्छितो. धन्यवाद.